ट्रिपल एस स्पिरिच्युअलिटीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज मी तुमच्याशी बोलणार आहे स्वाध्याय परिवार। स्वाध्याय परिवाराची स्थापना परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेजी उर्फ दादाजी यांनी केली। विशेषतः आदिवासी विभागातील लोक ह्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने यांनी कार्य सुरू केलं। पण नुसती भौतिक प्रगती नको, तर भक्तीची साथ त्याला असेल तर आपलं जीवन सुसह्य आणि सुखमय होईल। त्यासाठी कृष्ण भक्ती शिकवली। दादाजींनी कृष्ण भक्तीचा प्रचार केला। आदिवासी गावांमध्येही, विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातच्या जे काही आदिवासी पाडे आहेत त्या पाड्यांमध्ये स्वाध्यायाचं कार्य विशेष चालतं। तिथल्या लोकांना जागं केलं। जीवनाचा उद्देश काय, आपण कशासाठी जगतोय, आपण काय केलं पाहिजे या संबंधीचं पूर्ण ज्ञान, कृष्ण भक्तीचे फायदे, असे अनेक प्रकारचं ज्ञान दादाजींच्या ग्रंथसंपदेमध्ये तुम्हाला सापडेल। अनेक भाषांमध्ये त्यांचे ग्रंथ आहेत, त्यांची पुस्तकं आहेत। भारतात बऱ्याच ठिकाणी यांचे सत्संग चालतात। पण संस्थेचं कार्य जिथून सुरू झालं, विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरात, आणि तेही आदिवासी पाड्यांमध्ये आदिवासी लोकांना जगण्याचा अर्थ शिकवला, सुसंस्कारित जीवन जगण्याचा मार्ग दाखवला। स्वाध्याय केला पाहिजे, रोज वाचन केलं पाहिजे, आपला धर्मग्रंथ वाचला पाहिजे, धर्माचं तत्वज्ञान शिकून घेतलं पाहिजे। महिन्याच्या प्रत्येक एकादशीला माधव बागेमध्ये गीता पाठशाळेत दादाजींचं प्रवचन होत असतं। आजही तिथे एकादशीला कार्यक्रम होतो। ठिकठिकाणी अनेक गावांमध्ये भक्ती फेऱ्या सुरू केल्या। भक्तीबद्दल लोकांना माहिती द्यायची। साधकांनी एकत्र यायचं, स्वाध्याय परिवारातील साधकांनी एकत्र येऊन एखाद्या गावी जायचं, त्या गावामध्ये प्रभात फेरी काढायची, भक्ती फेरी काढायची आणि संपूर्ण गावातील लोकांना भक्तीबद्दल जागृत करायचं, त्यांना माहिती द्यायची। अशा प्रकारे या संस्थेचं कार्य सुरू झालं आणि ते फोफावलं। आज संपूर्ण विश्वामध्ये स्वाध्याय परिवाराचे साधक तुम्हाला दिसतील। शास्त्रीजींचं कार्य आजही इतक्या जोमाने, त्याच उत्साहाने संस्थेचे साधक पुढे नेत आहेत। आपणही एकदा अवश्य भेट द्या। आपल्या आसपास कुठे सत्संग चालू असेल, स्वाध्याय परिवाराचा सत्संग चालू असेल, कुठे स्वाध्याय चालू असेल, तर आपणही तिथे भेट द्या आणि आपण त्यांची माहिती मिळवा। ट्रिपल एस स्पिरिच्युअलिटीला आपण सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य पाठवा। धन्यवाद।